मुंबईमध्ये आज सकाळपासून पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये धुरक्याची दाट चादर पसरली आहे। प्रदूषणामुळे धूळ आणि त्यात आर्द्रता यामुळे हवेतील धुलीकण आर्द्रतेला चिकटून दाट धुरकं पसरलंय। दाट धुरक्यामुळे दृश्यमानताही कमी झाली आहे आणि त्यामुळे द्रुतगती मार्गांवरती वाहन चालकांची तारांबळ उडाली आहे। मुंबईला पुन्हा एकदा प्रदूषणाचा विळखा बसलेला पाहायला मिळतोय। आज सकाळपासूनच मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर जे ती धुरक्याची चादर पसरलेली पाहायला मिळते। मी सध्या पूर्व द्रुतगती मार्गावर आढावा घेतो। आपण जर पाहिलं तर आता सुद्धा जे ते धुरकट असं वातावरण या ठिकाणी असलेलं पाहायला मिळते। अनेक मुंबईकर जे ते ह्या ठिकाणी वॉकला येत असतात, पण ह्या ठिकाणचं वातावरण जे ते अत्यंत प्रदूषणमय झालेलं आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे आता आपण थेट पूर्व द्रुतगती मार्गावरची ही दृश्य पाहूया की नेमकी या ठिकाणाची परिस्थिती काय। खरं तर आता ही संपूर्णतः धुरक्याची चादर या पूर्व द्रुतगती मार्गावर पसरल्याने जे ते वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जाते। विशेष म्हणजे की जे दोन चाकी वाहनं आहेत त्यांच्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, कारण की संपूर्ण पूर्व द्रुतगती मार्गावर जी आहे ती धुरकट अशी चादर जी आहे ती पसरलेली पाहायला मिळते। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की जे आर्द्रतामय वातावरण मागच्या 2 दिवसांपासून आहे, त्याच्यात आता धुळीचे कण चिकटल्याने ही परिस्थिती जी आहे ती उद्भवलेली। या आधी आपण जर पाहिलं तर 2 दिवसाच्या आधी जे ते मुंबईत उष्णतेची लाट होती, त्याच्यानंतर आता मुंबईत ही धुरक्याची चादर पसरलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा फटका हा मुंबईकरांना पाहायला मिळते। हा पश्चिम द्रुतगती मार्गाचा महत्त्वाचा परिसर आहे, कारण की ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं असतात। ज्या ठिकाणी मी स्वतः या ठिकाणी प्रवास करत ज्या वेळी येत होतो त्यावेळेस सुद्धा आमच्या सुद्धा वाहन चालकाला विजिबिलिटीचा जो तो एकंदरीत प्रॉब्लेम झाला होता। त्यामुळे आता मुंबईकरांनी काळजी घेणं आता गरजेचं आहे। व्हिडिओ विजय देसाई सह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।